आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसी समाजही आक्रमक झालेला दिसतो आहे। वडीगोद्री इथं लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करतात। या उपोषणाला समर्थन देण्यासाठी जालन्यातल्या वडीगोद्री इथं ओबीसी बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला। यावेळेला तातडीने पोलिसांनी धाव घेत रस्त्यावरून ओबीसी बांधवांना बाजूला केलं। तर आपण पाहतो आहोत आता आरक्षणासाठी ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे। जालन्याच्या वडीगोद्रीच्या जवळ महामार्गावरती टायर जाळून मागण्या करण्यात आलेल्या आहेत, निषेध करण्यात आलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावं पण ओबीसीला धक्का लागू नये अशी सगळ्यांचीच मागणी होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगेंनी आता नवी भूमिका घेतलेली आहे। आम्ही आरक्षण घेणार ते ओबीसी मधनच घेणार आणि याच त्यांच्या वक्तव्याला आणि मागणीला ओबीसी समाज आता विरोध करताना दिसतोय। आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाने ओबीसी कार्यकर्त्यांनी टायर जाळलेले आहेत। काही काळ यामुळे वाहतूक खंडित झालेली होती, मात्र नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे। आम्ही जी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे आणि त्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे। शासनाला वाटत असेल की मराठा समाजाला द्यावं तर त्यांनी असताना त्यांचं वेगळं ताट द्यावं, ही भूमिका त्यांनी सुद्धा रिपीट करावी हे आम्ही असताना पाहणार आहोत। मंत्री जाऊन आलेले आहेत, एक नाही दोन नाही 4-5-6 मंत्री जाऊन आलेले आहेत। असं नाही आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे। बघू अजूनयामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडे जाणार आहे। आणि असं नाही आहे की ओबीसीची दखल घेतली नाही, मराठा समाजाची दखल घेतली। आपण बघतायत की मी दररोज बघतो ना, आपणच दाखवत आहेत, अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत।